मेरे खानदान में सगळ्यांच्या हड्डियां मजबूत होने के कारण मैं भी सकाळी सकाळी हड्डियां मजबूत करने के लिए रनिंग को आ जाता हूँ। रनिंग वर से यौम में चाय बिस्किट का सेवन कर लेता हूँ। हा भी एक प्रकारचा प्रोटीनच आहे भाई। मग हवा आपल्या गॅरेज मध्ये घुसून मर्सिडीज बाहेर काढून घेतो। तो उससे मेरा क्या फायदा। मग आपली बैलजोडी बाहेर काढून घेतो। कुछ तो गड़बड़ है। मग दानीवर एकदम रॉयल एंट्री राजा महाराजासारखी एंट्री करून घेतो। हा आता यायची झाली पट्टी मारून आता यायला नेतो घराकडून। नात करती काय दाखवा लागते असा। हा आता गावातल्या लोकांच्या कसं आहे घराबाहेर गाडी राहिली ना राहिली पण एक बैल नक्कीच पाहिजे, कारण भाऊ त्याच्यानंच घराची शान दिसते। घरी येऊन पाहिजे दोन पोरं आले होते क्रिसमसच्या झाड्या खांत्या गेल्या। हा क्रिसमसच्या झाडवे का शोच्या झाडवे ते मला समजून नाही राहत। जाऊ द्या झाड कायच्या बी असो त्या दोघांना देऊन देतो। सह लेंगे थोड़ा सा। मग दुपारची 12च्या दरम्यान आम्ही मांडळले निघून जातो। हा मोहित माझा मित्र ज्याच्या इच्छा आता आम्ही सामान आणायला चालला, पण सामान आणण्यासाठी किती जण चालला माहित आहे? 3 जण, 3 तिघाडा काम बिगाडा। मांडळले पोहोचून पहिलं मोहितचे इच्छे धान विकून देतो। आता विषय कसा आहे आम्ही मांडळले यायला नाश्ता नाही केला असं कधी होत नाही शकत ना, वरून आमच्या टीम मेंबरचा वाढदिवस। तो उससे मेरा क्या फायदा। हा बिचारा हसून राहिला, याले का माहिती त्याच्यासोबत 2 भुक्कड माणसं बसल्यात म्हणून। हा मग मांडळच्या फेमस राजेश ढाब्यावर येऊन देतो। मोहित भाऊकड पैसा उम्मस आहे, बरोबर आहे, भाजीपाला या पैसा पडते पुरा। ते सगळं तर ठीक आहे, पण यानं ऑर्डरही कायच्या दिली तर चिकन बिर्याणी, पैसा तो उम्मस दिसून राहिला याच्याकडं। हा खाऊन घ्या, पोटभर खाऊन घ्या। सह लेंगे थोड़ा सा। तुम्हाला याची डुप्लिकेट कॉपी दाखव का थांबा। हा कसं दिसते का नाही, दोघे सारखेच दिसते। मग सगळा नाश्ता वास्ता जेवण खाऊन संपत झालं तर आमच्या मग आता निघला आम्ही बाहेर। मग आपला पोट भरून गाडीच्या आम्ही पोट भरायला पेट्रोल पंपवर येऊन जातो। चाय तर जरुरी आहे ना बॉस, चाय कसा का सोडू याच्याकडून। चला आजचा ब्लॉग इथेच खतम करतो। तुम्ही घ्या फॉलो करून आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या।